हाय हॅलो गाईज नमस्ते आणि वेलकम टू यज्ञाच क्रिएटिव्हिटी. आणि आज आहे डे 3 ट्रिप. तर रोज इथे मंदिरात 4:30 वाजता रथयात्रा असते सकाळी. तर आता आपण ती बघूया. तर इथे रथयात्रासाठी 5 रथ असतात, जसं की लाकडी रथ, हत्ती रथ, सोन्याचा रथ, चांदीचा रथ आणि पंचरत्न. आम्हाला यायला लेट झाला त्याच्यानंतर इथे आहे चांदीचा रथ. हत्तीच्या रथ नंतर चांदीच्या रथमध्ये बालाजीची मूर्ती पूर्ण मंदिराला फेरे घालते. त्याच्यानंतर बालाजीची मूर्ती चांदीच्या रथमधून सोन्याच्या रथमध्ये ठेवली जाते. तर आहे सोन्याचा रथ. तर अशा प्रकारे चांदीच्या रथमधून सोन्याच्या रथमध्ये बालाजीची मूर्ती ठेवली जाते. तर तुम्ही बघू शकता हे असं मूर्ती ठेवणे प्रत्येक रथच्या वेळी होतं. आता आहे शेवटचा रथ आणि इथे रथयात्रा संपणार आहे. तर शेवटचा रथ आहे पंचरत्न. जसं सोन्याच्या रथमधून बालाजीची मूर्ती पंचरत्न या जाते आणि हे शेवटचे पंचरत्न रथ शेवटची मंदिराला प्रदक्षिणा घालते आणि इथे रथयात्रा संपन्न होते. आणि ही आहे ज्योत जी पंचरत्न यात्रेला वापरली जाते आणि ती आता समर्पण केली जाते मंदिरामध्ये. तर तुम्हाला ही रथयात्रा बघून कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा. तर गाईस आम्ही चेकआउट करणार आहे. आता आम्ही जाणार आहे दुसऱ्या ठिकाणी. दाखवते तिथे तर चेकआउट करायला काही. तर गाईस हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. थँक्यू. आता आम्ही जाणार आहे अलमट्टी डॅम. ती तुम्हाला घेऊन जाईल. हा कंटिन्यू करा आणि चॅनलवर अपडेटेड राहा. तर आता आम्ही चाललो आहे अलमट्टी डॅमला आणि आमची गाडी बघा मस्तपैकी कलरफुल झाली आहे, पक्ष्यांनी केल्या. आणि थोड्या वेळाच्या प्रवासानंतर आम्ही इथं हॉटेलमध्ये थांबलो कारण की खाल्ल्याशिवाय एनर्जी येणार नाही फिरायला. तर आता आम्ही खाऊन परत निघणार इथून. आता आम्ही आलो आहे अलमट्टी डॅमपाशी. तर आता बघूया अलमट्टी डॅममध्ये काय काय आपल्याला दिसतंय. तर हा आहे एंट्रन्स अलमट्टी डॅमचा. तर आता आम्ही असं हळूहळू आत जाणार आणि बघूया पुढं काय काय नवीन दिसतंय बघायला. आणि हे आहे ते महल जिथे म्युझिकल फाउंटन होणार आहे, ते पण पाण्यामध्ये. आणि आता सुरू होणार आहे थोड्या वेळात म्युझिकल डान्सिंग फाउंटन. तर आता बघूया आपण. तर अशा प्रकारे इथे आमची ट्रिप आणि व्लॉग दोन्ही एंड होतोय. तर सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ गाईज अँड थँक्यू.